आगामी लोकसभेमध्ये राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनू शकतात अशी चर्चा नवी दिल्लीत सुरू झालेली आहे. 2014 आणि 2019 मध्ये विरोधी पक्षनेते पद मिळण्या इतक्या जागा काँग्रेसकडे नव्हत्या. मात्र यंदा चित्र वेगळं आहे आणि त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार हे निश्चित आहे. मात्र राहुल हे पद स्वीकारतात का ते देखील पाहावं लागेल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ह्या वेळेला काँग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा असल्यामुळे त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. आता तो त्यांच्या संसदीय पक्षाचा निर्णय असेल की कोणाला विरोधी पक्षनेता त्यांनी करायला हवं. पण प्रथमच गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींसमोर आणि अमित शहासमोर एक मजबूत विरोधी पक्ष आहे. नुसता मजबूत नाही तर भारतीय जनता पक्ष अल्पमतात आहे. भारतीय जनता पक्ष संसदेमध्ये अल्पमतात आहे. लोकसभेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बहुमत नाही आहे. त्याच्यामुळे आमचा विरोधी पक्ष हा लोकसभेत नरेंद्र मोदींना भारी पडेल. बघा नीट.